मतदार याद्यांमधील घोळांवरून विरोधकांनी देशभर रान उठवलंय। त्यातच आता संभाजीनगरच्या प्रारूप याद्यांवरून खुद्द पालकमंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। संजय नगरची 13,307 नावांची यादी मुकुंदवाडीत नोंद करण्यात आल्याचं संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिलंय। शहरातल्या प्रत्येक भागात असे घोळ आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे। तातडीनं या सगळ्याचा निपटारा करा, माणसं वाढवा, पण हे घोळ संपवा अशा सूचनाच पालकमंत्री शिरसाट यांनी केल्या आहेत। कालपर्यंत 2,500 तक्रारी ह्या प्राप्त झालेल्या आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होणे याचा अर्थ असा होतो की याद्यामध्ये निश्चितच ही गडबड झालेली आहे। मी आताच आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। माझ्याकडे काही पुरावे सुद्धा आलेले आहेत। आयुक्तांनी आता जवळपास 300 ते 400 लोकांची टीम याच्या तक्रारी निपटारा करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि ते तक्रारी निपटारा करतायत। परंतु हे का झालं, का घडलं याचा सुद्धा त्यांनी चौकशी केली पाहिजे। दरम्यान अधिकारी बेजबाबदारपणे काम करत असून त्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे। या संदर्भात नुसता तपासणी आणि पाहणी करून होणार नाही, याला जबाबदार अधिकारी आहेत, हे बेजबाबदारीने काम करतात आणि म्हणून सगळ्यात आधी अशा अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे। काही ठिकाणचे नाव जे विधानसभेला लोकसभेला एका ठिकाणी होते, उदाहरणार्थ माझं नाही झालेलं पण काही जणांचे माझ्याकडे तक्रारी आल्या की कुटुंबात समजा 12 नाव 15 नाव आहे, माझं एकट्याचं राहिलं, बाकी 11 नाव दुसरीकडे गेले। या सगळ्या आरोपांसंदर्भात मनपाचे आयुक्त जी श्रीकांत यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। मतदार यादीमध्ये शुद्धीकरण जे होणे आणि ते फार महत्त्वाचे आहे, जेणेकरून मतदानाची दिवशी जे गोंधळ न होता आत्ताच ते हरकती व सूचना जर घेतल्या, जेणेकरून मतदानाची दिवशी त्यावेळा अशा पद्धतीचे जास्त आक्षेप असणार नाही। वी ॲक्सेप्ट दॅट, म्हणजे जेवढा जास्त आक्षेप आला तेवढा जास्त आक्षेपाचे निपटारा करण्यासाठी प्राधिकृत अधिकारी आणि प्रत्येक प्रगणक आपण जवळपास प्रत्येक वॉर्डमध्ये 10 ते 15 आपण त्या ठिकाणी नेमलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।